ऐन थंडीत दिल्लीतलं वातावरण चांगलंच तापलंय. राज्यसभेतल्या त्या एका भाषणानं आंदोलनाचं लोण देशभर पसरलंय. तर इकडे महाराष्ट्रात नाराज भुजबळ पेटून उठलेत. नवा निर्णय घेण्यासाठी सज्ज झालेत. नेमकं काय झालंय, नेमकं काय घडतंय जाणून घेणार आहोत आजच्या राजकीय शोलेमध्ये. चला सुरुवात करूया. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांनी आज आपल्या मनातली सगळी खदखद कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. कार्यकर्त्यांना भविष्यातील नव्या निर्णयासाठी तयार राहण्याची साथ घालत एल्गार करण्याचा इशारा दिला. त्यामुळे आता छगन भुजबळ पुढचा राजकीय निर्णय कुठला घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भुजबळांनी शेरोशायरीचा वापर करत आजच्या भाषणात मांडलेल्या भूमिकेचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट. मैं मौसम नहीं हूँ जो पल में बदल जाऊं, मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊं. मैं मौसम नहीं हूँ, मैं बदल जाऊं. मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ, मुझे फेंक ना देना. मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ, मुझे फेंक ना देना. हो सकता है तुम्हारे बुरे दिनों में यही सिक्का चल रहा है. दुःख वैयक्तिक असो किंवा राजकीय, ते व्यक्त करण्यासाठी शायरी हे किती प्रभावी माध्यम आहे हे आज छगन भुजबळांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. बाहेरच्यांनी नाही तर जवळच्यांनीच आपला राजकीय देवदास केल्याचं सांगत भुजबळांनी कार्यकर्त्यांसमोर आपलं मन मोकळं केलं. प्रफुल्ल पण सांगितलं, त्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी निरोप आणला. समीर भाऊकडे माझी चर्चा झाली, आम्ही तेच सांगितलं. म्हटलं ठीक आहे, ते म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं. अजितदादाशी बोललो, अजितदादाने समजावून सांगितलं. अजितदादा म्हणाले ठीक आहे, बसू आणि चर्चा करू. पण दुर्दैवाने ते कधी बसले नाहीत आणि पुढे काही चर्चा झाली. भुजबळांची समजूत काढण्यासाठी राज्यसभेपासून राज्यपाल पदापर्यंतच्या अनेक ऑफर गेल्या 2 दिवसात समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीवेळी आणि त्यानंतर नेमकं काय झालं होतं याचा किस्सा भुजबळांनी त्यांच्या खास शैलीत सांगितला. राज्यसभा आली तर मला सांगण्यात आलं की बा सुनेत्रा ताई जी आहेत त्या पडल्या, पण त्यामुळे जे आपल्याला विचार करावा लागेल. म्हटलं ठीक आहे, आता मी काय बोलणार, ठीक आहे जाऊ दे. दुसरी आणखीन एक राज्यसभा आली. ती राज्यसभा होती, सातारची जागा आम्हाला मिळाली, परंतु ती बीजेपीला पाहिजे होती उदयनराजेसाठी. बीजेपीने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक राज्यसभा देतो, ती जागा आम्हाला द्या. त्या जागेवर लढण्यासाठी नितीन पाटील म्हणून प्रयत्नशील होते, मकरंद पाटील आमदार त्यांचे भाऊ. ठीक आहे, तर आमच्या अजितदादांनी वगैरे सगळं मान्य केलं आणि सांगितलं की बा नितीन पाटील तुम्ही जरा माघार घ्यायला पाहिजे, आता मी तुम्हाला खासदार करेन. मंत्रिपद न मिळाल्याबद्दल अजित पवारांना दोष देऊन झाल्यानंतर भुजबळांनी आपला गिअर बदलला आणि आपल्याला मंत्रिपदात कधीच रस नव्हता याची गोष्ट सांगितली. मला मंत्रिपदाची एवढी हाव असते तर मी 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मग 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडला आपल्या जाहीर सभेसाठी आलो नसतो. मी पहिल्यांदा राजीनामा दिला. प्रश्न जो आहे तो हा नुसत्या मंत्रिपदाचा नाही, प्रश्न तुमच्या अस्मितेचा. प्रश्न मंत्रिपदाचा नव्हताच असं वारंवार सांगणाऱ्या भुजबळांनी आपल्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे सर्व पक्षीयांना कसा धक्का बसला हेही आवर्जून सांगितलं. कोण म्हणतं त्या पक्षातील का कोणी सांगितलं का, कोण म्हणतं ह्या पक्षातील कोणी कोणी सांगितलं नाही. उलट या सगळ्यांचे मला फोन आले, असं कसं काय झालं. त्या दुसऱ्या पक्षाचे सगळे जे आहे त्यांच्या कॉमेंट आल्या की हे काय, असं कसं काय होऊ शकतं. म्हणजे काँग्रेस पक्षाचे तेच आले, पवार साहेबांच्या पक्षाचे आले,
आणखीन काय म्हणतो उद्धव ठाकरेंचे जे आले और ते जाऊ द्या बावनकुळे आमचा BJPचा अध्यक्ष तो सुद्धा ओपनली जे आहे उघडपणे जे आहे सांगतो. शायरीतून दुःख व्यक्त करणाऱ्या भुजबळांनी भाषणातून आपला राजकीय दम देखील दाखवून दिला. अरे निवडणूक आहेत ना आता परत महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समिती आहे. याच लाडक्या बहिणीच्या बरोबरीनं ह्या OBC समाजानं जे आहे हे प्रचंड बहुमत जे आहे महायुतीला मिळवून दिलेला. अजितदादांना थेट आणि महायुतीला अप्रत्यक्ष इशारा देत भुजबळांनी एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी स्वतःची आणि कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करायलाही त्यांनी सुरुवात केली आहे. तुम्ही सगळे मला पाठिंबा देणार, सगळे लढायला तयार, रस्त्यावर लढाई होणार तयार, कदाचित आपल्यावर वरवंटा चालवतील, तुम्ही लढायला तयार. धन्यवाद. अस्मिता दुखावलेले भुजबळ आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. दुखावलेल्या अस्मितेवर आता कुठलं मलम लागू पडणार? मंत्रिपदाचं, पक्ष बदलाचं की नव्या संघर्षाचं, याचीच काय ती उत्सुकता आहे. कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद ही खुद नजदीक आती गई मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.